नको चांदी, नको मोती, नको सोनं अलंकार, रेगेंचं नाव घेते माझा हाच अलंकार. उखाणा घेते होम मिनिस्टरसाठी राजेशची आणि माझी जन्मोजन्मीच्या गाठी. हे सगळेजण जमलेले आहेत. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आता बघूया कुणाचं नाव जाहीर होणार. पैठणीच्या खेळात तुम्हाला आव्हान कोण देणार? पद्मा डावखरे, तुम्ही या 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 नाव सांगा. पद्मा बाबूराव डावखरे. आता सोबत कोण आहे तुमच्या इथे? सोबत इथं आमच्या अपार्टमेंट मधल्या 2 जणी आहेत. त्यांना सांगा तिथेच थांबा म्हणून. अपार्टमेंट समोरच आहे. ओके ओके. घरी कोण कोण असतं? घरी हे आमचे मुलगा, सून, एक नातू. पैठणीचं आव्हान देण्यासाठी माऊली सज्ज झालेली आहे. टाळ्या वाजवून आपण शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही 10-10 संधी मिळणार. इथून हा चेंडू अलगट टाकायचा, प्लास्टिकचा चेंडू. तो टाकल्यानंतर जर पहिल्या रिंगमध्ये अडकला तर 1 गुण, दुसऱ्या टप्प्यावर अडकला तर 2 गुण आणि शेवटच्या टप्प्यावर अडकला तर 3 गुण. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया, बघूया कोण जिंकणार पैठणी. 1 2 2 आणि 2 4 7 8 8 आणि 2 10 10 आणि 12. अभिनंदन, तुमची गुणसंख्या 12. आणि आता 10 संधी तुमच्यासाठी. 1 2 3 5 7 9 11 12. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या पाठक वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
काकू पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.